आता सोलापूर नंतर औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार सुभाष झांबड यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज भरला। मात्र काँग्रेसने एबी फॉर्मच दिला नसल्याचा प्रकार समोर आलाय। आमदार अब्दुल सत्तार यांनी सुभाष झांबड यांच्या उमेदवारी विरोधात बंड पुकारलं होतं आणि त्यानंतर एबी फॉर्म रोखल्याची चर्चा होती। मात्र पक्ष 3 तारखेला फॉर्म देणार असल्याचं म्हणजे उद्याच फॉर्म देणार असल्याचं झांबड यांनी सांगितलंय आणि 4 तारखेपर्यंत तो आपण भरणार असल्याचं सुद्धा ते म्हणालेत। दरम्यान याबाबत सुभाष झांबड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांनी। औरंगाबाद काँग्रेस लोकसभेचे उमेदवार सुभाष झांबड यांनी काल उमेदवारी अर्ज भरलाय, परंतु त्यांना एबी फॉर्मच मिळाला नसल्याची बातमी आता समोर येते। स्वतः सुभाष झांबड आपल्या बरोबर आहेत। सर, काय सांगाल, पक्षाने तुम्हाला एबी फॉर्म दिलेला नाही अद्याप? असं आहे की 23 तारखेला जे इलेक्शनचे उमेदवार आहेत त्यांचा सर्वांचा एबी फॉर्म प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार 3 तारखेला एबी फॉर्म वाटणार आहेत। त्यामुळे एबी फॉर्म हा इश्यू नाही। जे फॉर्म भरलात पक्ष आदेशाने भरलात आणि पक्ष आदेशाने माझी उमेदवारी जाहीर केली तो एबी फॉर्म तो उद्या मला हातात येणारच आहे। त्यामुळे 4 तारखेपर्यंत एबी फॉर्म भरण्याची तारीख आहे। त्यामुळे एबी फॉर्म हा काय माझा इश्यू नाही। शेवट उमेदवारी अर्ज भरताना एवढ्या मोठ्या संख्येने जर उमेदवारी अर्ज मी भरलात त्यामध्ये एबी फॉर्म माझा कन्फर्म आहे, उमेदवारी माझी कन्फर्म आहे। फक्त एबी फॉर्म लावण्याची तारीख जी आहे ती 4 असल्यामुळं मला काही त्यात प्रॉब्लेम नाही। आता त्यामध्ये कोणी एबी फॉर्मचा इश्यू करत असेल तर त्यांची मर्जी। तूर तरी तुमचा फॉर्म हा अपक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं? बिलकुल अपक्ष म्हणून भरलाच नाही। मी नॅशनल काँग्रेस पार्टीच्या माध्यमातूनच फॉर्म भरलेला आहे। ह्या फॉर्मला एबी फॉर्म फक्त मला जोडायचा आहे, अपक्ष मी का भरल? परंतु सध्या अब्दुल सत्तार यांचे जे बंड उभा आहे तुमच्या समोर, तर तुमच्याकडून त्यांना कुठल्या पद्धतीनं समजवण्याचा प्रयत्न झालेला नाही आणि किंवा त्यांनी सुद्धा माघार घेतलेली दिसत नाही। तर या कारणामुळे तुमच्या उमेदवारीवरती संभ्रम निर्माण झालाय, काय सांगाल? असं संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही, का की आमचे जिल्हा अध्यक्ष जे माझे अब्दुल सत्तार जे आहेत त्यांना जालना आणि औरंगाबाद ही उमेदवारी घ्या म्हणून पक्षाने अगोदरच जाहीर केलं होतं। त्यांनी स्वतः सोमोटो नाकारली। त्यानंतर पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली आहे। आता ही काय पार्टी काही लोकल पार्टी नाही, ही नॅशनल पार्टी आहे। एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निर्णय जो होतो तो काही एक व्यक्ती किंवा एकाकडून होत नसतो, हे प्रोसेस याची, या प्रोसेसमधून हा निर्णय होतो। अशा पद्धतीनं पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे आणि 3 तारखेपर्यंत एबी फॉर्म सुद्धा मिळून जाईल, त्यामुळे यामध्ये शंका करण्याचं काय करणे असा प्रश्न विचारतात। परंतु अब्दुल सत्तार यांचं बंड अजून शमलेलं नाही, त्यामुळे संभ्रम कायम आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।